कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके आज आंदोलनासाठी भारतात पोहोचला। नक्की कसं असणार त्याचं हे आंदोलन सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातलं नक्की फॉलो करा। तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडताना अभिजित दिपके यांनी हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक दाखवून आक्रमक भूमिका घेतली। परीक्षांमधील घोटाळे आणि गैरव्यवहारामुळे धस्तावलेल्या 5 विद्यार्थ्यांची आत्महत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं सांगत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। नीट, CUET, CBSE आणि SSC GD सारख्या मोठ्या परीक्षांमधील कथित गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर मैदानावर शांततापूर्ण निर्देश करण्याची अधिकृत परवानगी दिली असल्याने दिपके आपल्या शेकडो समर्थकांसह थेट जंतर मंतरकडे रवाना झालाय। या आंदोलनात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक देखील सहभागी होणार असल्याने दिल्लीत विद्यार्थ्यांचा मोठा जनसागर उसळण्याची दाट शक्यता आहे। दिपके यांनी आंदोलनात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्यासोबत एक पुस्तक आणि देशाचा तिरंगा घेऊन येण्याचं आवाहन केलंय। तसंच जंतर मंतरवर तैनात असलेल्या पोलिसांना आदर आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून फूल देण्यास सांगत त्यांनी सर्वांना आंदोलन शांततेत आणि शिस्तीत करण्याचं कडक आवाहनही केलंय। मग अभिजित दिपकेच्या आजच्या आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातलं फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।